जय श्रीराम. आपलं सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्या तत्वज्ञान या उपक्रमात सुरू असलेल्या आनंदाचे तत्वज्ञान या दीर्घ मालिकेत खूप खूप मनापासून स्वागत. परमपूज्य मंगेश दादा, तुम्हाला इथून आधी नमस्कार करते. आपण वॉट नावाच्या टप्प्यात आहोत. वाय, वॉट आणि हाऊ अशा 3 टप्प्यात आपण या मालिकेची विभागणी परमपूज्य दादांच्याच मार्गदर्शनाखाली केलेली आहे. आणि सध्या दादा आपल्याला वॉट हा टप्पा छान समजावून सांगत आहेत. आणि मागच्या वेळेला मला दादांनीच सांगितलं की बऱ्याच जणांचं असं प्रतिक्रिया आली की आपण फार गहन, फार डीप विषय चर्चेला घेतला. मागच्या वेळेला आपण उपाधी आणि विशेषण हे समजून घेतलं. दादा आपल्याला लक्षणा समजावून सांगतायत. आणि लक्षणेच्या अंतर्गत उपाधी हा शब्द अतिशय अ, विस्तृतपणे आपण समजून घेतलेला आहे. तर कुणालाही असं वाटत असेल की मागच्या वेळेचं सत्र जरा अवघड होतं, तर ते युट्यूबवर आधीच आपण पोस्ट केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा ऐकू शकता, जेणेकरून आपल्याला पुढची सत्र समजायला जास्त मदत होईल. या विनंतीसह, प्रस्तावनेसह पुन्हा एकदा वरपूज्य मंगेश दादांना नमस्कार करते आणि दादांना आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु, परम पूज्य
डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवान श्री गोपाल कृष्णाच्या कृपेनी वेदांत साररूप आनंदाचे तत्वज्ञान या नावाची चिंतन मालिका सुरू आहे. आणि वेदांताचे सार म्हणजेच वेदांताचं निष्कर्ष रूप असलेलं महावाक्य, त्याचं चिंतन करताना शब्दार्थाकडून लक्षार्थाकडे जाताना म्हणूया, ज्या गोष्टीचं सहाय्य घ्यावं लागतं ती म्हणजे लक्षणावृत्ती. विशेषतः त्या लक्षणावृत्तीचा आपण ज्याला भागत्याग लक्षणा असा प्रकार आपण बघितला, त्या भागत्याग लक्षणेचा विचार आपण केला, ज्याला जहद अजहद जहद जहद लक्षण असंही म्हणतात. आणि ही जी लक्षणवृत्ती किंवा लक्षणा नावाची जी संकल्पना, की त्या विधानाचा वाच्यार्थाने अर्थ लागत नाही म्हणून लक्षार्थापर्यंत जाणे, ही जी प्रक्रिया, ही संकल्पना ज्याच्यावर आधारित त्या उपाधी भेदाचा निरास, संपूर्ण लक्षण ही उपाधीचा निरास या संकल्पनेवर आधारित आहे. कारण अन्यथा वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जाताच येत नाही. आणि म्हणून आपण उपाधी नावाची संकल्पना मागच्या वेळेला सविस्तर बघितली. उपाधी शब्द खूप वेळा परमार्थामध्ये आपल्यासमोर येतो. अनेक ओव्यांमध्ये, अनेक सिद्धांतांमध्ये, अनेक प्रवचनांमध्ये इत्यादी उपाधी शब्द येऊन जातो. पण नेमकं उपाधी म्हणजे काय हे आपण छान मागच्याला समजून घेतलं. समजलं नसेल किंवा मागच्याला अनुपस्थित असाल तर पुन्हा एकदा ते मुद्रण तुम्ही ऐकू शकता. दृकश्राव्य उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण एकदम एका ऐकण्यामध्ये समजत नाही किंवा लक्षात राहत नाही. पण अगदी सोपी व्याख्या लक्षात ठेवायची उपाधीची. बाकी सगळं तपशील नाही लक्षात राहिला तरी जी असली तरी बिघडत नाही, नसली तरी बिघडत नाही. ह्याला म्हणायचं उपाधी. मग परमपूज्य काका जसं रामकृष्ण हरी झालं का, रामकृष्ण हरी नाही झालं, रामकृष्ण हरी आलेत, रामकृष्ण हरी गेलेत, रामकृष्ण हरी. फार सुंदर विचार आहे तो, फार सुंदर साधना आहे. विशेषणाची उपाधी करून घेणं म्हणजे साधना, असं आपण बोललो मागच्या वेळेला. माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे मी उपाधी म्हणून पाहू शकतो. माझे प्रयत्न पूर्ण केल्यानंतर काय अट आहे, नाही तर देहरी खाटल्यावरी हा विचार सांगणं सुरू नाही आहे. तो विचार परमार्थामध्ये कुठेच सांगितलेला नाही आहे. माझं कर्तव्य पूर्ण केल्यानंतर माझ्या जीवनाची, माझ्या आयुष्याची, माझ्या संसाराची, माझ्या व्यवसायाची, माझ्या घराची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या नोकरीची चालली यादी वाढत. जी परिस्थिती असेल, कौतुकतूप आहे संचिताचे. उपाधी ठेविले अनंत तैसेची राहावे. कधी? प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर. आणि गंमत ही आहे, हे तुम्ही मान्य करा का नका करू, रडत खडत मान्य करा की हसत खेळत मान्य करा, तुम्ही आस्तिक असा की तुम्ही नास्तिक असा, आपल्या मानण्यावर आहे का हे अवलंबून?
नाही, हा जगाचा भगवंताचा नियम आहे कर्मविपाकाचा. उलट आपण हे सगळं अभ्यास करून समजावून घेतो आहोत. वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड द ब्ल्यू प्रिंट ऑफ लाईफ, जेणेकरून आपल्या जीवनातलं दुःख दैन्य दूर होईल. उपाधी सुंदर शब्द आहे, व्यापक अर्थ त्याचा करता येऊ शकतो. उपाधी प्रामुख्याने देहाला म्हणतात. आणि त्या भेदाचा निराश, उपाधी भेदाचा निराश याच्यावरच ही संपूर्ण लक्षणा वृत्ती नावाची संकल्पना आधारलेली आहे. आणि उपाधी आणि विशेषण यातला फरक सुद्धा आपण त्याच्यामुळे काय केलं, समजावून घेतला. कारण जसं आत्ता मी म्हणालो की देह तादात्म्यामुळे उपाधिरूप हा जो देह आहे त्याचं मी काय करून घेतलंय, विशेषण करून घेतलेलं आहे देह तादात्म्यामुळे. माऊली काय म्हणते, या उपाधी माझी गुप्त. त्या ओवीमध्ये शब्द आता कळायला लागतात आपल्याला. उपाधीच का म्हणाली माऊली, अनेक शब्द तिथे वापरता आले असते. देह म्हणता आलं असतं, शरीर म्हणता आलं असतं. नाही, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. म्हणजे सांगताना माऊली जणू आपल्याला सुचवते आहे की अरे हा देह ही उपाधी आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय ते तत्वज्ञ संत स्वीकारे ती, मी स्वीकारत नाही हीच तर समस्या आहे. कारण तत्व साक्षात्कारी संत जे असतात ते या देह नावाच्या उपाधीमध्ये सर्व व्यापक परंतु गूढ असं जे चैतन्य, त्याला ते सत्यत्वाने आणि आत्मत्वाने जाणतात. आत्मत्वाने जाणतात म्हणजे काय, ते मी आहे, ते चैतन्य म्हणजेच मी. मी म्हणजे हा देह नव्हे, मी म्हणजे मन नव्हे, मी म्हणजे बुद्धी नव्हे, मी म्हणजे माझे प्राण. शक्यतो मी प्राण शब्द आणत नाही, मन बुद्धी ठीक आहे. प्राण म्हटलं की लोकांनी म्हटलं की जो बोलतोय, परमपूज्य काका जसं म्हणतात, झोकात बसून इथे बोलतोय त्यांचे जाऊ द्या गेले तर, त्यांची ती उपाधी आहे. कारण माझे मात्र राहिलेच पाहिजे, म्हणून शक्यतो प्राण शब्द आणत नाही मी. गमतीचा विषय. पण आत्मत्वाने जाणतात म्हणजे काय, मी देह आहे हे त्यांनी सोडून दिलेलं असतं. संतांनी या देहाला उपाधी रूप बघितलेलं आहे. दुसऱ्या भाषेत देहबुद्धी सोडून त्यांनी आत्मबुद्धी स्वीकारलेली आहे. किती विविध पद्धतीने आपल्याला हा विचार भेटतो बघा परमार्थामध्ये. कारण शेवटी गाडी तिथेच येणार आहे. कारण तीच माझी मूळ समस्या आहे. कुठूनही मी सुरुवात करू द्या, गाडी तिथे आलीच पाहिजे. खरं तर नाही आली तर काहीतरी बिघडतंय, चुकतंय. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी त्यांनी स्वीकारली असते, ती मी स्वीकारणं याचा अर्थ माझ्या देहबुद्धीची आत्मबुद्धी करून घेणं म्हणजेच या देहाची उपाधी असली तरी बिघडत नाही. पुन्हा ती पण गंमत मगाशीच बोललो आपण, मी आहे, मी गेली तरी चालेल असं म्हटल्याने ती जात नाही. आणि मी वाटेल ते करून ही जाता कामा नये असं म्हणून ती थांबत नाही. कारण तो कोणाचा विषय आहे, कोणाचा प्रांत आहे, तो प्रारब्धाचा प्रांत आहे. प्रारब्ध देहाला धरून असतं, ते जोपर्यंत असतं तोपर्यंत तो जाणार नाही. आणि ज्या दिवशी संपतं, ज्या क्षणी, दिवस पण नाही, ज्या क्षणी संपतं त्या क्षणी काहीतरी निमित्त होऊन, ते निमित्त भगवंत पुढे करतो. परमपूज्य मंदाताई म्हणतात, आपण काय म्हणतो भगवंतानी नेलं असं म्हटलं असतं, पण मी तसं नाही म्हणत. मी म्हणतो तो कॅन्सरने गेला, कार्डियक अरेस्टने तो गेला, अपघाताने तो गेला, ही भाषा आपण वापरतो. निमित्त, प्रारब्ध संपलं. शांतपणे झोपेत जाणारे पण असतात. मुद्दा प्रारब्ध देहाला धरून असतं, म्हणून ते
मी त्याची उपाधी करून घेतली किंवा संतांनी त्याची उपाधी करून घेतली म्हणून ते जातं असं नव्हे. नाहीतर जीवनमुक्त ही संकल्पना सिद्ध झाली नसती. कारण ज्ञान झाल्यावर हा देह गेला असता, कल्पना करा. जीवनमुक्त आपल्याला दिसले असते का? संत भेटले असते का आपल्याला? नाही. मुद्दा सुरू होता फक्त आपला, ही जी उपाधी निरासाची जी प्रक्रिया आहे, ही महावाक्य चिंतनाचं एक महत्त्वाचं अंग आहे. कारण त्याच्याशिवाय वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जाता येत नाही. आता महावाक्यांचं तात्पर्य म्हणजे जीवब्रह्मैक्य. त्यालाच महावाक्य म्हणतात. आपण तो विषय बघणारच आहे नंतर. महावाक्य म्हणजे नेमकं काय. पण एवढं आता अभ्यासाने आपल्याला निश्चित माहिती झालेलं आहे की महावाक्यचं जे तात्पर्य आहे ते जीवब्रह्मैक्य याच्यात आहे. आणि या जीवब्रह्मैक्याचं चिंतन जे आहे ते ओतप्रोत भावाने करावयाचं असतं, असं मी मागच्या 1-2 सत्रात बोललो होतो. ओतप्रोत. तर तोच विचार आपण आजच्या अभ्यासामध्ये समजून घेऊया. छान विचार आहे. एक सुंदर मार्मिकता त्याच्यामध्ये आहे, म्हणून आपण हा विषय समजून घेतोय. ती मार्मिकता काय आहे ते लक्षात आले की त्याचं महात्म्य आपल्याला कळेल. कारण ज्ञानाच्या अंगाने जाणारं जे ध्यान आहे, मी सारखं हे मधनं आणत असतो. कारण कशासाठी सुरू आहे कळलं पाहिजे. हं, कशासाठी हा अभ्यास सुरू आहे. कारण चिंतनात्मकच ध्यान, तो जो धारणेचा प्रांत. आणि चिंतना सुरू आहे म्हणजे धारणा आहे. ध्यानामध्ये चिंतन कुठे आहे? ध्यानामध्ये तैल धारावत बुद्धी, त्या निश्चयावरती आरूढ. पण तिथे पोचण्यासाठी जे चिंतनात्मक जी धारणा त्याचा आपण विचार करतोय, तर तिथे चिंतन कसं करावं? ओतप्रोत भावाने करावं महावाक्याचं चिंतन. आणि आपण उदाहरण म्हणून जे महावाक्य घेतलेलं आहे ते तत्त्वम असी किंवा तत्त्वमसी. त्याचा जर पदच्छेद केला तर तत् त्वम असी असा होतो. हे आपलं आपण उदाहरण म्हणून घेतलेलं महावाक्य आहे. आता ओतप्रोत भाव म्हणजे काय? ओतप्रोत भाव म्हणजे तत् त्वम आणि त्वम तत् असा उलट सुलट आपल्या साध्या भाषेत बोलूया पद्धतीने काय करणं? चिंतन करणं. पुन्हा एकदा, तत्त्वम असी या महावाक्यामध्ये तत् त्वम असाही चिंतन करायचं आणि त्वम तत् असंही चिंतन करायचं. आणि का? तर मी जसं म्हणालो मगाशी, एक सुंदर मार्मिकता त्याच्यामध्ये आहे. आता तत्त्वम याचा पहिले विचार करू आपण. तत्त्वम असे हे सरळ महावाक्य आपण बोलतोच आहे. आता तत्त्वम ही जी 2 पदं आहेत त्याच्यामध्ये त्याचा अर्थ सरळ सरळ काय बघितला आपण की ते तू आहेस. असे म्हणजे आहेस. या क्रमाला महत्व आहे आता. कारण ओतप्रोतचा आपण विचार करतोय म्हणून मी थोडं सावकाश बोलतोय, नीट समजावं म्हणून. ते तू आहेस. बरोबर. तत् त्वम असे. मग आता तत् त्वम म्हणजे ते तू या क्रमाने जेव्हा गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा ह्या चिंतनामध्ये तत् नावाचा जो पदार्थ आहे त्याचं त्वम पदार्थाशी असलेलं जे एकत्व आहे, अभेद आहे, ते चिंतनीय आहे. कारण सांगणं तेच सुरू आहे ना. तत् त्वम असी, ते तू आहेस. इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. कारण हे आपण बघतोच आहे, 2-3 सत्र झाले. त्याच्या अर्थात काही आपण बदल केलेला नाही आहे. तत् त्वम असी, ते तू आहेस. आता ते तू आहेस म्हणजे या दोन्हींचा अभेद आहे, दोन्ही एकच आहे इत्यादी. आता यातील त्वम पदाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण काय बघितला होता? लक्षणेच्या वेळेला आपण बघितलं होतं. त्वम पद वाच्यार्थाने म्हटलं तर जीव आहे. लक्ष्यार्थाने त्याला साक्षी, कुटस्थ, आत्मा
इत्यादी त्याचे अर्थ होतात. बरोबर. तत् त्वम असी या वाक्यातलं त्वम पदाचा अर्थ, कारण तत्सत्वमशी अभेदचिंतन करायचं आहे, त्यातला आपण त्वमचा अर्थ पाहतो आहे. साक्षी म्हणा, कूटस्थ म्हणा, आत्मा म्हणा, इत्यादी नावं त्याला आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्वम पदाचा जो आहे तो अजाणतेपणाने का होईना पण मला त्याचा अनुभव असतो. ही त्याची मार्मिकता आहे बरं का. काय म्हणालो मी? अजाणतेपणाने का होईना पण त्याचा अनुभव आहे मला. एक माऊलींची सुंदर ओवी अनेकांना पाठ असते, 15व्या अध्यायातली आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. भगवंत म्हणतात एरवी सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या. विचार करण्याचा जाऊ दे आता, ह्या ओवीचा विचार करायला आपल्याला वेळ नाही, पण सर्वांच्या म्हटलेल्या, मनुष्याच्या म्हटलाय का नाही, असे बारकावे खूप सुंदर असतात. कारण त्याचा अर्थ कळला की कळेल मी असं का म्हणालो. एरवी सर्वांच्या हृदयदेशी म्हणजे काय, सर्वांच्या हृदयामध्ये मी अमुका आहे ऐसी, म्हणजे मी अमुक अमुक आहे असं रात्रंदिवस ज्ञान स्फुरत असतं, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगाम मी म्हणजे भगवंत म्हणतात आहे. ते स्फुरण जे आहे ना, तेच अरे मी आहे. ती वस्तू लक्षार्थाने मी आहे, म्हणजे लक्षार्थाने ते ब्रह्म आहे. कारण 18व्या अध्यायात ते सांगितलं आहे, ईश्वर सर्वभूताना हृद्देशी अर्जुन तिष्ठती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. कशासाठी बोलतोय आपण? ही ओवी आपण कशासाठी बघतोय? ती ओवी याच्यासाठी बघतो आहे की तत्त्वम असी या पदातलं त्वम पदाचा जो अर्थ, पुन्हा एकदा साक्षी, कुटस्थ, आत्मा वगैरे, याचा अजाणतेपणाने मला अनुभव कसा आहे हे समजून घेण्यासाठी ही ओवी. कारण मी आहे ही अखंड असलेली जी जाणीव आहे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, मी आहे, मी आहे, मी आहे की नाही विचार करा. परमपूज्य काका ही गोष्ट अतिशय सोप्या शब्दात सांगतात की मी आहे, मी आहे, मी आहे, हा खरं त्यांनी मला केलेला फोन कॉल आहे. तो अखंड मला सांगतोय की अरे मी आहे. कुठे आहे? तुझ्याच हृदयात आहे. मी आहे. पण परमपूज्य काका म्हणतात त्याला काय होते, शुद्ध मराठीत लाईन एंगेज लागते माझ्यासारखी. कारण माझा फोन कधी मी क्रेडलवर ठेवत नाही, असं त्यांचं वाक्य, त्या जुन्या काळचा दृष्टांत आहे तो. जेव्हा फोन क्रेडलवर ठेवावा लागायचा, लँडलाईन, आता क्रेडलवर ठेवत नाही, याचा अर्थ मी व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ईमेल, टी व्ही, गॉसिप, थोडक्यात अखंड काहीतरी करणं, ह्याच्यापासून मी परावृत्तच होत नाही. आणि मी करत असतो, अखंड मी काहीतरी करत असतो. त्याच्यामुळे तो मला जे आतून सांगतोय मी आहे, मी आहे, याच्याकडे माझं लक्षच राहत नाही. त्यामुळे मी आहे, मागच्याला बोललो तर आता फार वेळ नाही आपल्याकडे सगळं सविस्तर विचार करायला, की अगदी घनदाट अंधकार आहे, माझा देहसुद्धा मला दिसत नाही, तरीही मी नाही असा अनुभव कोणालाही नाही. हे जे मी आहे, हे जे आहे, याला आत्म्याचं सामान्य ज्ञान असं म्हणतात. सत, सामान्य ज्ञान. कारण तिथे सत रूपाने ते ज्ञान नाही होत आहे, ते अस्थि रूपाने होत आहे. आता मी आहे असं म्हणून मी थांबत नाही, माझी तीच समस्या आहे. मी अमुक आहे. अखंड मी दिवसभर जे घोकत असतो, जागृतीच्या क्षणापासून ते झोपेच्या क्षणापर्यंत मी अमुक आहे. आता अमुक शब्द मी याच्याकडे वापरतोय कारण अमुक याचा अर्थ देह किंवा विशिष्ट परिस्थिती, विशिष्ट मी. बरोबर. मग देहविशिष्ट मी असेल माझ्या अंतःकरणात जागा. मागच्याला एकदा आपण बोललो होतो, जाणीव म्हणजे अहंकार. आता ते कसं छान जुळून येतं पहा सगळं.
अखंड मला जर माझी जाणीव असेल देहाची, मग निरोगी मी, तुम्ही जाऊ दे वेगळा विषय आहे. पण व्यायाम करणाऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य बघा तुम्ही, मला गंमत वाटते त्यांची. स्वाभाविक आहे, आपण त्यांना नावं नाही ठेवत आहे, पण एक वैशिष्ट्य लक्षात येतं. तर तुम्ही कधी पाहाल, जो व्यायामशाळेत म्हणजे शुद्ध मराठीत जिमला जातो नियमितपणे, कमावलेलं असतं शरीर, ते अखंड दाखवायची हौस त्यांना असते. कधीही लांब बाह्याचे कपडे ते घालणार नाहीत. निरीक्षण आहे, गंमत बघा तुम्ही. ते असे कपडे घालतील की दिसलं पाहिजे सगळं. का? अखंड जाणीव आहे. हा जो आहे ना, हा कमावलेलं मी कमावला आहे, मी मेहनत केली आहे त्याच्यासाठी, हा मी आहे आणि तो दिसला पाहिजे. देह विशिष्ट मी, तेवढ्यासाठी एक उदाहरण घेतलं फक्त. बाकी मी उंच आहे, मी बुटका आहे, मी देखणा आहे, मी मी गोरा आहे. गंमत म्हणजे परमार्थामध्ये मी काळा आहे, मी कुरूप आहे, मी बुटका आहे. यालाही अहंकारच म्हणतात. हे समजायला खूप जरा वेळ जाऊ द्यावा लागतो. पुन्हा विषय आत्ता नाही आहे आपला तो. पण देहसंबंधी जे जे विचार माझ्या मनामध्ये असतात घट्ट, आणि मी ते घोकत असतो, ज्याला वाटतं की मी अत्यंत देखणा आहे, सुंदर आहे. तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये विशेषतः आपल्याला गोष्टी, पुन्हा मगाशी मी जसं म्हणालो, हे निरीक्षणाचे विषय आहेत सगळे. ते इंग्लिशमध्ये छान शब्द, दे कॅरी देमसेल्स. म्हणजे काय? दे कॅरी द बंडल अराउंड डेम ऑल द टाईम. म्हणून मग माझे केस, मग मी या अँगल फोटो काढताना विशिष्ट असं उभं राहायचं, कारण याच अँगलनी माझे फोटो चांगले येतात, इत्यादी इत्यादी. रामकृष्ण हरी. फार वर्णनाची गरज नाही. देह विशिष्ट मी आणि परिस्थिती विशिष्ट मी, तर बोलण्याचीच आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये मग मी श्रीमंत, मी यशस्वी, मी अयशस्वी, मी पराभूत, सगळे अहंकारच. पुन्हा मगाशी बोललो तसं, मी अमुक आहे ऐसी, याचा आपण विचार करतोय. म्हणजे हे काय? हे त्या मीच ज्ञान आहे, आत्म्याचंच, पण देहादिकांशी संबद्ध झालेला आध्यासिक, आणि त्याला म्हणायचं विशेष ज्ञान. कारण तिथे आता एक विशेष आला. साध्या भाषेत बोलू, भेसळी सहित असलेलं ते ज्ञान. कारण मी श्रीमंत, मी बुटका, मी गोरा, मी यशस्वी, मी देखणा, मी, मग ते देहाशी संबंधित असो, परिस्थितीशी संबंधित असो, ही काय आहे? ही भेसळ आहे. अमुक ही भेसळ आहे. आणि मी, आता इथे मी याचा अर्थ आत्मा या दृष्टीने मी बोलतोय. मी देह नसून मी ब्रह्म आहे, हे जे ज्ञान आहे, हे हेही विशेष ज्ञान आहे. पण हे पारमार्थिक विशेष ज्ञान आहे. मगाशीचं होतं ते विशेष होतं, पण ते आध्यासिक होतं. अशा तीन प्रकारांनी, आपला मूळ विषय विसरायचा नाही आहे. पुन्हा आणतोच मी तुम्हाला विषयाकडे. काय चाललेलं सांगणं, या तीन पद्धतींनी तो अखंड मी माझ्या अंतःकरणात जागा असतो. हे आपल्याला पटायला काही वेदांताची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्या अनुभवाचे विषय आहेत हे सगळे. अखंड म्हणजे मी शिवाय तर व्यवहार चालत नाही आपला. कारण जे काही मी करतो, पाहतो, जी काही क्रियापद आहेत किंवा विशेषण आहेत, त्यात मी हा शब्द जरी मी उच्चारला नाही, तर तो अनस्यूतच असतो. म्हणून तर ते शास्त्र सांगतं ना, की मनबुद्धी चित्त अहंकार, त्यातलं मन, बुद्धी आणि चित्त, या तिघांचे खेळ अहंकाराच्या मैदानावर सुरू असतात. असो, मूळ विषयाकडे परत येऊ. कशासाठी आपण हा विचार करतो आहे? तर अगदी थोडक्यात बोलायचं झालं, कुठल्याही त्या तीन पद्धतीचे मी जे आपण आत्ता बघितले, कुठल्याही पद्धतीने जरी झालं तरी, सामान्य असो की विशेष असो, मी आपण जेव्हा म्हणतो, हा माझ्या अनुभवाचा विषय आहे. हे तर अगदी पटायला अगदी सोपं आहे, समजायला पण सोपं आहे. माझ्या अनुभवाचा तो विषय आहे. आणि माझ्या अनुभवाचा विषय तो आहे, म्हणजेच हे मीच जे ज्ञान मला आहे, ते अपरोक्ष आहे. शास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर हे ज्ञान अपरोक्ष आहे. प्रत्यक्ष हे ज्ञान मला आहे. कारण मला मी कळतो का नाही? कळतो. भेसळीसह का असे ना, पण कळतो ना. मी हे स्फुरण. समजा आता कल्पना करा. कल्पनाच करावी लागते, कारण ध्यानाला आणि नामस्मरणाला बसल्यावरही अशी अवस्था मला नाही गाठता येत.
तोच तर तो साधनेचा विषय आहे. पण मी अशी कल्पना करूया आपण, की सर्व विशेष जे त्या मीचे आहे ते बाजूला सारण्यात मी यशस्वी झालो आहे. वैचारिक प्रक्रियाच आहे ही. पण मी आहे का नाही अजून तिथे? आहे. म्हणजे ती जाणीव आहे की नाही मीची? आहे. अखंड मी आहे. माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचा तो विषय आहे. अपरोक्ष अनुभव मला त्याचा आहे. त्याचं प्रत्यक्ष ज्ञान मला आहे. अपरोक्ष याचा अर्थ मग आता आपण विचार करतोय तत् त्वम असी. या वाक्यातला त्वम म्हणजे मी, याचा आपण भरपूर आत्ता विचार केला. आता तत् त्वम असी या वाक्यातलं त्वम पदाचा मला अपरोक्ष अनुभव आहे असं आपण आत्ता शिकलो, आपल्याच अनुभवातनं शिकलो. आणि तत्पदाचा अर्थ काय होतो? ब्रह्म असा होतो. आता ब्रह्मतत्वाचं मी जेव्हा वर्णन ऐकतो, स्वरूपलक्षण असो तटस्थ असो, विशेषतः स्वरूपलक्षणाबद्दल आपण बोलू, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरवयव आहे, ते निष्कर्म आहे, ते अखंडैक रस आहे, ते सद्घन चिद्घन आनंद घन आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. सुंदर वर्णन त्याचं. हे वर्णन ऐकता 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 माझ्या डोक्यात काय येतं थोडं, हे तत्व असं आहे हा माझा श्रद्धेचा विषय आहे, प्रश्नच नाही. शास्त्र सांगताय, सद्गुरू संत सांगतात आहे. पण मनात कुठेतरी असतं ना, काय, मला त्याचा कुठे अजून अनुभव आहे, ते परोक्ष आहे मला, अनुभव नाही. म्हणजे किंवा केवळ शाब्दिक ज्ञान त्याचं मला झालं आत्ता मी जे बोललो, याचा अर्थ ते ब्रह्मतत्व जे आहे ते केवळ माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय ठरतं. परंतु हे महावाक्य मला काय सांगताय? तत् त्वम असी. आणि त्वम हा माझ्या ज्ञानाचा विषय आहे, माझ्या अपरोक्ष अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे तत्त्वम असी जेव्हा मी चिंतन असं करतो, तेव्हा तत् पदवाच्यार्थामध्ये असलेली जी परोक्षतेची भ्रांती आहे ती निवृत्त होते. कारण ह्या चिंतनाने मला काय कळलं, की अरे, हा जो प्रत्यक्ष मीचा अनुभव मी घेतोय, अर्थातच त्याच्यात भेसळ आहे. ती भेसळ आपल्याला काढायची आहे. शुद्ध मीकडे, अहम ब्रह्मास्मीकडे जायचं आहे. नंतर तोही अहम घालवायचा आहे, फक्त ब्रह्म. ही सगळी प्रक्रिया आहेच, ते आपण बघणारच आहे नंतर. पण आत्ता आपण ओतप्रोत भाव याचा चिंतन करतो आहोत, विचार करतो आहोत. त्याच्यामध्ये काय लक्षात आलं आपल्या, की तत् पदाचं त्वम पदाशी ऐक्याचं चिंतन, अभेदाचं चिंतन करायचं आहे. त्वम पदाचा अर्थ साक्षी, कुटस्थ इत्यादी आपण बघितला. तो माझ्या अपरोक्ष ज्ञानाचा विषय आहे हे आपण बघितलं. आणि जर तत् त्वम यांचा अभेद असेल तर ब्रह्मतत्व परोक्षत्वाचा विषय राहतो का मग? किती सुंदर विचार आहे. अपरोक्षाचा तो विषय होतो. म्हणजे थोडक्यामध्ये असं चिंतन केल्यामुळे त्या तत्पदाच्या ठिकाणी जी परोक्षतेची भ्रांती आहे ती माझी भ्रांती आहे, कारण तो माझा समज आहे, तो भ्रांती ती निवृत्त होते. इतकं जवळ येऊन ते भिडतं, ज्याला म्हणूया अगदी साध्या भाषेमध्ये. कारण अरे तेच मी आहे. जवळ म्हणजे किती जवळ? एखादी गोष्ट माझ्या जवळ जवळ जवळ, आता हे घातलेला मी सदरा जवळ, त्याच्या आतमध्ये जाऊन काही कपडे असेल जवळ, त्याच्या आतमध्ये माझा देह, त्याच्या आतमध्ये माझं अंतःकरण, जवळ जवळ किती जवळ तुम्ही जाऊ शकता? 5 कोश. आता त्याच्याहून जवळ म्हणजे प्रत्यक्ष तेच मी आहे. त्याचे जवळ शब्द उरतच नाही, तेच मी आहे. आणि तो माझ्या अपरोक्ष अनुभूतीचा विषय आहे. हे तत्वम असे हे जे चिंतन आहे त्यांनी ही तत्पदाच्या ठिकाणी असलेली परोक्षाची जी भ्रांती आहे त्याची निवृत्ती होते. हे त्याचं फल आहे. तर सुंदर विचार आहे पहा. या विचारावर जर आरूढ होता आलं, त्याच्यासाठी अर्थात पहिले सगळी साधना लागते, साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. हा विषय आपल्याला का बरं कठीण वाटतो गेले 3-4 सत्र झाले? कारण अजून मल आणि दोष, मला आणि विक्षेप या दोषांची निवृत्ती अजून व्हायची आहे माझ्या अंतःकरणातून.
ते मला स्थिरावूच देत नाही या आत्मानात्म विचारावरती. मुद्दा अधिकार संपन्न झाल्यानंतर या विचारांवर आरूढ होण्यासाठीचं हे सुंदर साधन आहे. तत्वमसी. आता ओतप्रोत भावामध्ये मगाशी मी बोललो जसं आपला जो मुख्य विषय सुरू आहे त्याच्यामध्ये आता त्वम तत् असंही चिंतन करायचं असतं. मगाशी आपण काय चिंतन केलं? तत् त्वम असी. आता आपण काय म्हणतोय? त्वम तत् असी. फक्त क्रम बदलला. असी क्रियापद आहे. म्हणजे त्वम पदार्थाचा आता तत्पदार्थाशी अभेदनिश्चय होतो. मगाशी काय केलं? तत्पदाचा त्वम पदाशी. आता त्वम पदाचा तत्पदाशी अभेदनिश्चय. मी मला जाणवतंय मी पुनरावृत्ती करतोय काही गोष्टींची, काही विधानांची, पण मुद्दाम करतोय. तो विषय नीट बसावा डोक्यामध्ये, कठीण वाटू नये. काही ऐकताना सुटलं असेल, आपल्याच विचारात कधी कधी श्रोता गरकवून जातो, तर तो एखादं विधान सुटून जातो. म्हणून थोडीशी पुनरावृत्ती. त्वम तत्. आता आपण बोलतोय त्वम तत् असी. पुन्हा त्वम पद आत्ताच आपण बोललो तरी पुन्हा एकदा सांगतो. साक्षी, कुटस्थ, आत्मा असा अर्थ आपण मगाशीच बघितला त्वम पदाचा. म्हणजे थोडक्यामध्ये मी. आणि हा माझ्या अपरोक्ष अनुभवाचा विषय आहे असं आपण आत्ताच सविस्तर शिकलो. कारण मी आहे हे सिद्ध करावं लागतं का? गमतीचा विषय. पण सकाळी उठल्या उठल्या मला ना पहिले आरशात पाहावं लागतं, म्हणजे खात्री करून घ्यावी लागते मी आहे का नाही. असं होतं का कधी? अरे ज्या क्षणी जाग येते त्या क्षणी पहिली मी आहे, मग बाकीच्या गोष्टी आहे. मला जाग आली तिथूनच सुरुवात झाली. पहिले मी, माझी मीटिंग आहे, मला गजर ऐकू आला, अरे आज गजर वाजलाच नाही, किंवा अरे गजर मला ऐकू आलाच नाही, मला, मी, याच्याशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही. मुद्दा माझ्या अपरोक्ष अनुभवाचा विषय आहे तो, आपण आत्ताच बघितलं. परंतु काय होतं, आता पुन्हा एक बारकाव आहे, लक्षपूर्वक ऐका. आधीच तर सूक्ष्म विचार आहेत, ती मार्मिकता, ती बारकावेच आपण शिकतोय. होतं काय की जेव्हा मी म्हणतो तर हा जो माझा अपरोक्ष जरी अनुभव असला, मगाशी आपण विचार केला तसा भेसळीसह जरी तुम्ही मला अनुभवाचा असला तरी निदान अनुभवाचा आहे. पण या अनुभवाला काय होतं, देहाची आणि अंतःकरणाची सापेक्षता असते. असते की नाही विचार करा. जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी या देहाला धरून मी म्हणतो की नाही? माझ्या देहाला धरून मी म्हणतो, माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला, माझ्या प्राणांना, माझ्या परिस्थितीला इत्यादी. आणि म्हणून मी आला की तू तयार होतो. अश्मत, अस्मद, युष्मत, प्रत्यय गोचर सुरुवात केलेली आचार्यांनी अध्यास भाष्य ब्रह्मसूत्रच. मी म्हटलं की तू तयार होतो. म्हणजे थोडक्यामध्ये मी जेव्हा मी म्हणतो किंवा मी असा विचार करतो तेव्हा ते नेहमी माझ्या अंतःकरणाला, देहाला धरून असलेलं तो विचार असतो. म्हणजे थोडक्यात त्याची तिथे सापेक्षता असते. सापेक्षता शब्द कठीण जात असेल तर शुद्ध मराठीत त्याला रिलेटिव्हली असं म्हणतात, किंवा अजून शुद्ध मराठी वाक्य हवं असेल तर रिलेटिव्हली स्पीकिंग असं छान मराठी वाक्य आहे त्याला. रिलेटिव्हली स्पीकिंग म्हणजे सापेक्षता. सापेक्षता असते त्या देहाची. मग त्या देहाची सापेक्षता असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, नकळत तिथे परिच्छिन्नतेचा भाव असतो. परिच्छिन्नतेचा भाव, थोडा शब्द कठीण झाला पुन्हा. परिच्छिन्न म्हणजे मी या देहापुरती सीमित आहे, असतो की नाही विचार करा. स्वाभाविकच आहे, नाही म्हणायची छातीच नाही कोणाची. कारण मी म्हटलं की तो परिस्थिती विशिष्ट मी किंवा देहविशिष्ट मी, आणि देहामध्ये तीनही देह किंवा पाचही कोश आले, त्यामुळे सारखं सारखं मी देह म्हणजे अंतःकरण बोलणार नाही. समजून घ्यायचं, देह म्हणलं की अंतःकरण आलंच त्याच्यामध्ये. त्याला ती रिलेटिव्हिटी असल्यामुळे, त्याला ती सापेक्षता असल्यामुळे तिथे आपोआपच परिच्छिन्नतेचा भाव असतो. काय की मी देहापुरती या सीमित आहे. आता आपण त्वम तत् असं चिंतन करतोय.
आता तवम अपरोक्ष अनुभवाचा विषय जरूर आहे, पण तिथे परिच्छिन्नता आहे. आता त्याचं ज्या तत्पदार्थाशी म्हणजे ब्रह्म नावाच्या तत्वाशी अभेद निश्चयाचं चिंतन मला करण्याचा उपदेश आहे, ते ब्रह्मतत्व कसं आहे? तर ते निरपेक्ष व्यापक आहे, ते अनादी आहे, ते अनंत आहे, ते त्रिकाला बाधित आहे, इत्यादी इत्यादी. मग फलरूप जेव्हा काय होतं, मी असं चिंतन करतो तेव्हा त्वम जे पद आहे त्याचा तत्पदाची त्याच्या एकत्व त्याचं चिंतन केल्यामुळे त्या त्वम पदाच्या ठिकाणी म्हणजे साक्षीच्या ठिकाणी असलेली जी परिच्छिन्नतेची जी भ्रांती आहे त्याची निवृत्ती होते. कारण अखंड माझा जो मी मगाशी आपण जे म्हणू मी अमुका आहे ऐसी, तो त्याच्यात अमुका आल्यामुळे तो परिच्छिन्न होऊन जातो. पण त्वम तत् असी असं जेव्हा मी ओतप्रोत भावानी चिंतन करतो तेव्हा त्वमचं तत्शी अभेद निश्चयाचं चिंतन करायचं असल्यामुळे आणि तत्पद तर व्यापक आहे, ते या देहापुरती सीमित नाहीच आहे, निरपेक्ष व्यापक आहे. त्याला त्याच्या व्यापकतेला कशाची अपेक्षाच नाही आहे, अनंत. त्यामुळे या चिंतनाने काय होतं तर त्वम पदाच्या म्हणजेच त्या साक्षीच्या ठिकाणी असलेल्या परिच्छिन्नतेच्या भ्रांतीची निवृत्ती होते. सारांशाने बोलूया. तुम्हाला विषय समजलेला आहे अशी माझी श्रद्धा आहे. सारांशाने बोलूया पुन्हा एकदा. शुद्ध मराठीत समरी म्हणतात त्याला, म्हणजे पुन्हा एकदा आपण काय शिकलो बा आता. तर ओतप्रोत भावनेनी महावाक्याचं चिंतन करायचं असतं असं आपण शिकलो. आणि ते केल्यास काय फायदा होतो, काय मार्मिकता आहे, बारकावा फल काय आहे त्याचं, तर तत् तत् नावाचं जे पद आहे त्याच्या ठिकाणी जी माझ्या दृष्टीने असलेली परोक्ष भ्रांती, की ब्रह्म हे माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय आहे, अपरोक्षाचा नाही, ही जी माझी समजूत आहे याला म्हणायचं परोक्ष भ्रांती. ती तत्पदाच्या ठिकाणी असते. आणि त्वम पदाच्या ठिकाणी काय असतं आपण आत्ताच शिकलो, परिच्छिन्नतेची भ्रांती असते. कारण त्याला सापेक्षता येते मीची म्हणून. या दोन्ही भ्रांतीचं निरसन होतं ओतप्रोत भावाने जेव्हा मी महावाक्याचं चिंतन करतो. तत्त्वम असि त्वम तत् असि. आणि मग भ्रांती निवृत्त झाली की जे नित्य प्राप्त ब्रह्मज्ञान आहे त्याची जणू काही फिरून नव्याने प्राप्ती होते. काय म्हणालो मी, वाक्य खूप महत्वाचं आहे. नित्य प्राप्त असल्यानंतर पुन्हा प्राप्ती असं कसं संभवतं? कारण मध्ये हे अज्ञानाचा टप्पा असल्यामुळे ते आजही, म्हणूनच मी म्हणालो अपरोक्ष. आत्तासुद्धा मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आपल्या अस्तित्वाची अखंड जाणीव आहे ना, तो मी आहे ना, अपरोक्षच आहे ते. पण मी अखंड भेसळ करतोय त्याच्यामध्ये. आयुष्यभर मी फक्त भेसळच करत आलो त्या मी मध्ये. हीच तर समस्या आहे माझी. ती भेसळ दूर करणे याला साधना असं म्हणतात. विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, मुमुक्षुत्व, हे सगळं ती भेसळ दूर करण्याची साधन आहे. अंतःकरण स्वच्छ, शुद्ध, शांत. मग त्या शुद्ध जाणीवेचा वेध घेता येतो. शुद्ध जाणीव, शुद्ध मी. मुद्दा ते नित्य प्राप्तच आहे मला, पण हा व्यवहार होतो काय, फिरून मला जणू काही त्याची प्राप्ती झाली. कारण मध्ये अज्ञानाचा टप्पा आता असल्यामुळे तो ओलांडला. मग त्यांनी जीवब्रह्मैक्य काय होतं आपलं सिद्ध होतं. आणि जी इतर महावाक्य आहेत, आपण आता तत्त्वम असेचा विचार केला, इतर आहेत आपल्याला माहिती आहेत. अहम ब्रह्मास्मी आहे, अयमात्मा ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म इत्यादी. या सर्वांचा याच रीतीने ओतप्रोत भावाने चिंतन करता येतं, करावं असं शास्त्र सांगतं. असा हा छान ओतप्रोत भाव मी मागच्या 2-3 सत्रात उल्लेख केला होता.
आज आपण तो समजावून घेतला, सावकाश पद्धतीने समजावून घेतला. तो वापरल्यास काय त्याचं फल आपल्याला मिळतं हे समजून घेतलं. परोक्ष परोक्ष भ्रांती आणि परिच्छिन्न भ्रांती या दोन्हीची निवृत्ती कशी होते, ओतप्रोत विचार केल्यामुळे, भावाने विचार केल्यामुळे, ते आपण समजावून घेतलं. थोडासा वेळ आपल्याकडे अजून आहे, तर आपण पुढच्या विषयाला सुरुवात करू. पूर्ण होणार नाही कदाचित, जेवढा होईल तेवढा. आपण मुख्य विषय जो आपला सुरू होता आणि जो आपण आता पूर्ण केला तो म्हणजे लक्षण. महावाक्य चिंतनासाठी म्हणजे लक्षणवृत्तीचा आपण विचार करत होतो आणि लक्षणवृत्तीचा भाग म्हणून आपण उपाधी, विशेषण आणि त्याच्याशी संबंधित विषय, ओतप्रोत, महावाक्य चिंतन, हे सगळे विषय आपण गेल्या 3-4 सत्रात समजावून घेतले. आता ही जी लक्षणवृत्ती, तिचा वापर करून वाच्यार्थाकडून लक्षार्थाकडे किंवा लक्षार्थाप्रत असं म्हणूया, कसं जायचं ते आपण बघितलं, ते आपण सगळं शिकलो. आणि त्यासाठी उपाधीचा निराश करून एकमेव अद्वितीय असं जे ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा, त्याचा बोध करण्याची काय पद्धत आहे, काय रीत आहे, काय प्रक्रिया आहे म्हणूया, ते आपण बघितलं. आता याच विचाराला समांतर परंतु थोड्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची पद्धत म्हणूया किंवा संकल्पना, वेदांतिक एक संकल्पना आहे, ती म्हणजे समानाधिकरण. त्याला म्हणायचं समानाधिकरण. प्रक्रिया या दृष्टीने बोलायचं झालं तर त्याला समानाधिकरण्य असं म्हणतात. संकल्पना या दृष्टीने म्हटलं तर समानाधिकरण. थोडक्यात काय आहे समानाधिकरण, आपण ते बघण्याच्या आधी कशासाठी शिकतोय आपण, तर जीव ब्रह्मैक्य हे जे महावाक्याचं तात्पर्य आहे, त्या एकाच गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, म्हणजे शुद्ध मराठीत त्याला अप्रोच असं म्हणतात. डिफरंट अप्रोच. काय थोडासा फरक आहे, विचार समांतरच आहे मी जसं म्हणा, पण फरक थोडासा असा येतो विचार केला तर, या ही जी प्रक्रिया आहे किंवा हा जी संकल्पना आहे समानाधिकरण, जे आपण आता शिकणार आहोत, त्याच्यामध्ये चैतन्य तत्वाकडून जास्त विचार केला जातो. आता लक्षणं आपण बघितली, भागत्याग लक्षणं, त्याच्यामध्ये सुरुवात कुठून गेली, वाच्यार्थापासून गेली, गेलो कुठे, लक्षार्थापर्यंत. म्हणून तर पहिले तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव, मग हा हे म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे कुटस्थ, हे सगळं म्हणजे सुरुवात विचार करताना उपाधीसह करून मग हळूहळू ते समजून घेत, दोघांचे उपाधीचे धर्म किती विरुद्ध आहेत, आठवत असेल या सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या, तर ते दूर करून म्हणजे उपाधीचा निराश करून मग त्या चैतन्य तत्वापर्यंत, अशी रीत, असा अप्रोच. आता हे जे समानाधिकरण आपण बोलतोय त्याच्यामध्ये सुरुवातच चैतन्याकडून विचार केला तर, शेवटी उपाधीचा विचार करावाच लागतो त्याच्यामध्ये, पण या दृष्टीने समजून घेऊ. जो काही आपला थोडा उर्वरित वेळ आहे, नाही विषय पूर्ण झाला, पुढच्या वेळेला सुरू ठेवूया. काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. मोठे मोठे शब्द असतात, आपण कधी ते ऐकलेले नसतात किंवा व्यवहारात आपण त्याचा उपयोग करत नाही, म्हणून असले काही शब्द ऐकले की लोक डोळे, कान, कॅमेरा बंदच असतो, त्यामुळे तो विषय, काही जण असतात जे बिचारे सुरू ठेवतात, मग त्यांची पंचायत होईनंतर बंद नाही करतात. रामकृष्ण हरी, विनोदाचा विषय. पण काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. समानाधिकरण असं आपण बोललो विषय. आता याच्यामध्ये अधिकरण नावाचा एक शब्द आहे, संस्कृत शब्द आहे पुन्हा. अगदी आपल्याला नेहमीप्रमाणे मूलभूत सुरुवात करायची आहे. आता अधिकरण या शब्दाचे खरं पाहता अनेक अर्थ आहेत, पण या चालू संदर्भामध्ये अधिकरण शब्दाचा अर्थ स्थल
किंवा काल किंवा आधार असा होतो. स्थल आणि कालला मराठी शब्द स्पेस अँड टाईम असा असतो. काय शिकलो आपण आता? अधिकरण शब्दाचा अर्थ शिकलो. अजून कारण हा मूळ शब्द त्याच्यात अधिकरण आहे, मग समानाधिकरण हा आपला विषय आहे. पहिले अधिकरण म्हणजे काय? तर स्थल, काल, आधार, आश्रय हाही भाव त्याच्यामध्ये आहे. ह्याला म्हणायचं अधिकरण. आता समानाधिकरण म्हणजे दोन किंवा अधिक वस्तूंचा एकच काल, एकच स्थल, एकच आश्रय, एकच आधार. पुन्हा सगळी मी मगाशी बोललो तसं पुनरावृत्ती करतोय शब्दांची. ह्याला म्हणायचं समानाधिकरण. समान अधिकरण, दोन किंवा अधिक वस्तूंचं, ह्या सर्व गोष्टी जेव्हा समान असतात, किंवा दुसऱ्या भाषेत बोलू, जेव्हा दोन वस्तूंचा संबंध सांगणं हा हेतू गौण असतो आणि त्यांचं ऐक्य सांगणं हा मुख्य हेतू असतो, तेव्हा त्याच समानाधिकरणाला काय म्हणतात? मुख्य समानाधिकरण असं म्हणतात. मुख्य समानाधिकरण. कारण काय? तर दोन वस्तूंचा संबंध सांगणं हे नाही सुरू आहे, त्या दोन्ही गोष्टी एकच आहे हे सांगणं सुरू आहे. म्हणजे त्यांचं स्थल, त्यांचा काल, त्यांचा आश्रय, त्यांचा आधार सगळं एकच आहे. म्हणजे त्या दोन वस्तू एकच आहेत. काही कारणाने त्याला नावं आली असतील दोन, म्हणून तो दोन वस्तू असं म्हणतोय ना आपण. हे जेव्हा सांगणं मुख्य हेतू असतो तेव्हा त्याला मुख्य समानाधिकरण असं म्हणतात. त्याचं सोपं उदाहरण आहे अगदी, ते म्हणजे एक वाक्य आहे, राम राजा आहे. तुम्ही म्हणाल किती सोपं साधं वाक्य आहे ना, त्याचे हे किती कटकट करतात हे वेदांत, किती त्याचं किस पाड. असं नाही आहे, त्याच्यापाठी मग एक छान विचार आहे. राम राजा आहे वाक्य. आता या वाक्यामध्ये जो राम आहे तोच राजा आहे की नाही? विचार करा. आणि जो राजा आहे तोच राम आहे. म्हणून व्याकरणाच्या दृष्टीने दोन्ही शब्दांची विभक्ती सुद्धा एकच आहे, प्रथमा. आता राज्य शब्द आला असता समजा, कल्पना करा या वाक्यामध्ये, तर मग काय झालं असतं वाक्य? रामाचं राज्य, षष्टी विभक्ती आली असती. आता राज्य वेगळं झालं, राम वेगळा झाला. म्हणून रामाचं राज्य तसं नाही सांगणं सुरू आहे, राम राजा आहे. म्हणजे जो राजा आहे तोच राम आहे, जो राम आहे तोच राजा आहे. म्हणजे ते एकमेकांपासून वेगळे नाहीत. समजायला सोपं झालं उदाहरण घेतल्याबरोबर. आता त्याला आपण शास्त्राचा शब्द लावून घेऊ. ह्याला म्हणायचं त्या दोन शब्दांचं काय आहे? मुख्य समानाधिकरण आहे. ते एकच आहेत. त्याला म्हणायचं मुख्य समानाधिकरण. हा झाला दृष्टांत. आता त्याप्रमाणे आता लक्षपूर्वक ऐका, कारण आपण आता दृष्टांत झाला तर द्रष्टांताकडे चाललो. ब्रह्मतत्वाच्या ज्या कल्पित भागावर व्यष्टी अज्ञान असतं, तेवढ्या त्या भागासच कुटस्थ अशी संज्ञा प्राप्त होते. पुन्हा एकदा, वाक्य जड आहे समजायला एकदम, आपण समजून घेणारच आहोत. ब्रह्मतत्वाच्या ज्या कल्पित भागावर, कल्पित शब्द महत्वाचा आहे, व्यष्टी अज्ञान, व्यष्टी अज्ञान, व्यष्टी म्हणजे जीव, म्हणजे मी, प्रमाता, तेवढ्या त्या भागासच ब्रह्मतत्वाच्याच, बरं का, मुख्य विषय तो सुरू आहे आपला, ब्रह्मतत्वाच्या तेवढ्या त्या भागासच कुटस्थ अशी संज्ञा येते. आणि तो जो अविद्यांश जो आहे, तो जो मानला नाही, तर कुटस्थ या संज्ञेची आवश्यकताच उरत नाही. उदाहरण उदाहरण घेतलं की समजायला अजून सोपं जातं. कल्पना करा, एक पांढरा स्वच्छ कागद आहे, असा एक मोठा कागद आहे पांढरा, बरोबर. त्याच्यावर मी समजा एक असं वर्तुळ काढलं पेन्सिलने. ते वर्तुळ काढल्याबरोबर काय होतं? लगेच आपण बोलायला सुरुवात करतो, हे हे बाहेरचा पांढरा भाग आहे आणि हा आतला पांढरा भाग आहे. झाला की नाही व्यवहार? ताबडतोब वर्तुळाच्या आतला पांढरा भाग
वर्तुळाच्या बाहेरचा पांढरा भाग. मी समजा ते वर्तुळ काढलंच नसतं तर, किंवा त्या कागदाच्या दृष्टीने विचार केला पांढरं ते पांढरंच आहे, हे माझं मी एक कल्पनेने काहीतरी एक वर्तुळ काढलं आणि हा व्यवहार सुरू केला. काय, पांढरा भागच आहे पण हा आतला झाला आणि तो बाहेरचा झाला. थोडक्यात त्या ब्रह्मतत्वावरती, म्हणजे त्या पांढऱ्या रंगावरती, म्हणून या दृष्टांत दिला, कल्पनेनी जेवढ्या भागावर व्यष्टी अज्ञान आपण गृहीत धरतो, तेवढ्या त्या ब्रह्मतत्वाच्याच भागाला कुटस्थ म्हणतात. त्या पांढऱ्या भागालाच हा आतला पांढरा भाग असं म्हटलं जातं, कागदाच्या पांढरेपणाला. म्हणजे आपल्या समजुतीकरता कुटस्थ ही संज्ञा आहे, अन्यथा काय आहे, एकमेव द्वितीय ब्रह्मच. कारण त्याच ब्रह्मतत्वाच्या या कल्पनेनी सीमित केलेल्या भागाला आपण काय म्हणतो, कूटस्थ म्हणतो. जमीन या दृष्टीने जर विचार केला तर भारत नावाची एकच अखंड भूमी आहे. पण आमच्या सोयीकरता आम्ही त्याचे महाराष्ट्र नावाचं राज्य, मध्य प्रदेश नावाचं राज्य, मग त्या राज्यांमध्ये जिल्हे, मग जिल्ह्यांमध्ये गावं, मराठी बोलणारे इथे राहतात ते मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्र, ते हिंदी भाषिक म्हणून उत्तर प्रदेश. हा भेद आपण आपण थोपवलेला, आपल्या सोयीकरता केलेले हे विभाग आहेत. पण जमीन या दृष्टीने विचार केला, एकच जमीन, भारतभूमी एकच. अजून एक काय म्हणूया त्याला, दृष्टांत, ही संकल्पना समजून घेण्यासाठी. थोडक्यामध्ये आपण हे सगळं इतके दृष्टांत आणि हे सगळं का बघितलं, तर कूटस्थ हा शब्द अनेक वेळा आपण आत्तापर्यंत वापरला. ही स्पष्टता नसते बऱ्याच वेळेला. कूटस्थ शब्द आपण ऐकला असतो, आपल्याला वाटतं, आपल्याला कळतं. कारण कूटस्थ म्हटलं की ताबडतोब माझी धाव तिकडे, मग ते तो चिदाभास, मग तो जीव. थांबा, अजून ते यायचं आहे. कुटस्थ नेमकं काय आहे समजून घ्या. तो ब्रह्मतत्वच, तोच पांढरा कागद, तोच पांढरेपणा, फक्त वर्तुळ काढून हा व्यवहार चालू केला. आतला पांढरेपणा, बाहेरचा पांढरेपणा कल्पित. त्यामुळे कुटस्थाचं ब्रह्मतत्वाशी सदैव अभेदच आहे. कारण मुळात ते वेगळे नाहीच. उगीच त्याला, उगीच म्हणायचं आता साध्या भाषेत, उगीच त्याला नाव दिलं कारण कल्पना केली. आणि ज्या वस्तूचा ज्या वस्तूशी सदैव अभेद असतो, जसं कूटस्थाचं ब्रह्माशी सदैव अभेद आहे, तर त्या वस्तूशी मुख्य समानाधिकरण असतं. कारण ते मुळात एकच आहेत. त्यांचा संबंध, कुटस्थ आणि ब्रह्माचा संबंध काय असं सांग, तो हेतू नाहीच आहे. ते एकच आहे हे शास्त्र अखंड सांगतंय. म्हणून त्या दोन तत्व, आता पुन्हा दोन तत्व शब्दच मुळात का तयार झाला, कारण ते व्यष्टी अज्ञान स्वीकारलं, काल्पनिक. म्हणून त्याच ब्रह्मतत्वाच्या त्या सीमित भागाला कुटस्थ म्हटलं. मुळात एकच आहे, मुख्य समानाधिकरण आहे, मुख्य समानाधिकरण आहे. काही गोष्टी, दोन वस्तूंचं अधिकरण समान असतं, पण त्याच्यासाठी का एखादी गोष्ट बाजूला काढावी लागते, तिचा बाध करावा लागतो. त्याला वेगळं नाव आहे, त्याला मुख्य समानाधिकरण म्हणत नाही. त्याला काय म्हणतात हे शिकण्यासाठी पुढच्या मंगळवारी भेटूया. आपली वेळ झालेली आहे. मी आधीच म्हणालो होतो विषय पूर्ण होणार नाही कदाचित. पण आज आपण अधिकरण म्हणजे काय, समानाधिकरण म्हणजे काय, मुख्य समानाधिकरण म्हणजे काय, आणि कूटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही तत्वांचं मुख्य समानाधिकरण कसं आहे हे शिकलो. पुढच्या वेळेला त्याचा जो दुसरा प्रकार आहे
तो शिकूया. म्हणजे मग लक्षणेशी हा विचार कसा समांतर आहे हे आपल्या लक्षात येईल. आज इथे थांबू आणि हे सर्व चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. मला आज पहिल्यांदा ओतप्रोत म्हणजे एकाच वाक्य दोन्ही साईडनी बघून करायचं हा अर्थ कळला. आणि दुसरं म्हणजे कूटस्थ हे कल्पित भाग आहे हा पण पहिल्यांदा कळला. माझ्या मते आतापर्यंत कूटस्थ म्हणजे आत्मा एवढंच मला माहित होतं. पण आत्म्याच्याच किंवा ब्रह्मतत्वाच्याच एका कल्पित भागाला कूटस्थ म्हणतात ही डेफिनेशन मला आज पहिल्यांदा कळली. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणत नमस्कारच करते परत तुम्हाला. आज आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. आपल्याला भजन सेवा द्यायला आज उपस्थित आहेत सौ मृदुल देशपांडे. आल्या आहेत ना त्या? ओके. आणि त्या आज आपल्या समोर कल्याणकरी रामराया ही समर्थ रामदास स्वामींची रचना ऐकवणार आहेत आपल्या सगळ्यांना. मृदुल, रेडी? जय श्रीराम. आवाज येतोय नीट? मंगेश दादा, तुम्हाला इथून नमस्कार करते. कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हो हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, हो आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहली दया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, ओ दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. देवराया, कल्याण करी राम राया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम,
जय जय श्री राम श्री राम श्री श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय श्री राम। खूपच सुंदर मृदुल, खूप सुंदर झाली तुझी भजन सेवा. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. दादा, आज प्रश्न उत्तरांना वेळ आहे.